खरं म्हणजे कालचा व्हिडिओ मी बनवल्यानंतर मला अनेक मित्रांनी व्हॉट्सअपवरती मेसेज टाकला की तुम्ही आणीबाणीवर चांगला व्हिडिओ बनवलात. तो व्हिडिओ आपण चालू केला होता की ज्या बँका होत्या त्यांचं राष्ट्रीयकृत करणं, नॅशनलाइज करणं येत होत. म्हणजे त्या बँका नॅशनलाइज करण्याचा प्रस्ताव सुरुवातीला इंदिरा गांधींनी संसदेत मंजूर केला, परंतु त्याला कोर्टानं नकारात्मक प्रतिक्रिया दिली आणि तिथून पुढे आपण आणीबाणीपर्यंत गेलो. तर त्या दरम्यान आपण एका वाक्याचा उल्लेख केला होता की 1971च्या दरम्यानच युद्ध झालं होतं आणि त्यामुळं महागाई भरपूर वाढली होती. तर अनेक मित्रांचं मत असं पडलं की ते नेमकं युद्ध याविषयी तुम्ही सांगायला पाहिजे होतं. तर ते युद्धाचा विषय असा आहे, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असं धर्माच्या आधारावरती फाळणी झालेली होती, जी की अतिशय चूक होती. मला वाटतं जगातलं एकमेव उदाहरण असेल की जिथं धर्माच्या आधारावरती एखाद्या देशाची फाळणी झाली. असो, पूर्व पाकिस्तानची लोकसंख्या जास्त होती, पण तरीही पश्चिम पाकिस्तान म्हणजे सध्याचं पाकिस्तान ते पश्चिम पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान म्हणजे सध्याचा बांगलादेश, बांगलादेशी लोक, तेथील लोकांना स्थान नव्हतं. कशामध्ये? तिथं ज्युडिशरीमध्ये स्थान नव्हतं, तिथं मिलिटरीमध्ये स्थान नव्हतं, तिथं प्रशासनात स्थान नव्हतं, शासनात स्थान नव्हतं. आणि तो एक प्रकारचा उद्रेक बांगलादेशी लोकांमध्ये होता पूर्व पाकिस्तानमध्ये, आणि त्यांचे नेते होते मुजीबुर रहमान. आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये झुल्फिकार अली भुट्टो त्यांचे नेते होते आणि लष्कर प्रमुख होते याह्या खान. निवडणुका ठरल्या पाकिस्तानमध्ये. स्वातंत्र्यानंतर तिथे निवडणुकाच झाल्या नव्हत्या. पहिली निवडणूक होती जवळपास, त्या अगोदर झाल्या जरी होत्या तरी त्या निश्चित एका विशिष्ट भागापुरत्या मर्यादित होत्या. जवळपास 300 जागा, त्यापैकी 162 जागा पूर्व पाकिस्तानमध्ये होत्या, बाकीच्या पश्चिम पाकिस्तानमध्ये होत्या. निवडणूक लागली. निवडणुकीमध्ये तिथं पीपल्स पार्टीकडून झुल्फिकार अली भुट्टो प्रचंड लोकप्रिय होते, इकडे मुजीबुर रहमान लोकप्रिय होते. मुजीबुर रहमाननी सर्वांना सांगितलं की बाबा आपण बांगलादेशी भाषेला, बांगलादेशी लोकांना या पाकिस्तानच्या सरकारमध्ये स्थान देऊ, शासनामध्ये स्थान देऊ, प्रशासनामध्ये स्थान देऊ. तिकडे झुल्फिकार अली भुट्टो परदेशात शिकून आलेले होते, अमेरिकेमध्ये, खूप हुशार माणूस होता. त्यांनी रोटी कपडा और मकान या विषयावर तिथे निवडणूक लढवली. निवडणुकीचा रिझल्ट आला. बांगलादेश म्हणजे सध्याच्या बांगलादेश आणि त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानमध्ये 162 पैकी 99% सीट म्हणजे 160 सीट मुजीबुर रहमाननी जिंकल्या. मेजॉरिटी 152ची पाहिजे होती. म्हणजे मुजीबुर रहमान आता पश्चिम पाकिस्तानमध्ये जाऊन तिथं पंतप्रधान बनणार म्हणून बांगला भाषिक लोक खूप आनंदात होते. परंतु याह्या खाननं कुठलीही असेंब्लीची बैठक न घेता सरळ सरळ झुल्फिकार अली भुट्टोला पंतप्रधान म्हणून जाहीर केलं. कारण ती लोक पश्चिम पाकिस्तानमधले या पूर्व पाकिस्तानच्या लोकांचा, त्यांच्या बांगलादेशी भाषेचा, तिथे राहणारे 1 कोटी हिंदूंचा द्वेष करायचे. त्यांना हे मान्यच नव्हतं की हे आमचं नेतृत्व करते. झालं. पूर्व पाकिस्तानमध्ये असंतोष पसरला आणि जवळपास मार्च महिन्यामध्ये 71च्या मुजीबुर रहमाननी पूर्व पाकिस्तानमध्ये सविनय अवज्ञा आंदोलन जाहीर केलं आणि त्यानंतर 3 दिवसांनी स्वतंत्र बांगलादेशची मागणी तिथं जाहीर केली, ज्याला प्रचंड मोठा प्रतिसाद भेटला. या प्रतिसादामुळं याह्या खान आणि झुल्फिकार अली भुट्टो परेशान झाले. त्यांनी तिथून रजाकार पाठवले. रजाकारांनी आणि त्यांच्या मिलिटरीनी एवढं मोठं जिनोसाईड केलं बांगलादेशी लोकांचं, तेथील हिंदू लोकांचं, की ती लोक घाबरून बांगलादेशच्या बाजूला पश्चिम बंगाल, त्या बाजूला आसाम, आसाममध्ये मेघालय, सध्याचं मेघालय, पण त्यावेळेस आसाम मधलं स्टेट इन स्टेट मेघालय होतं, त्याच्या बाजूला त्रिपुरा, या 3 ठिकाणी हे रिफ्युजीज पळून गेले, जीव वाचून बरेच रिफ्युजी. आणि त्या ठिकाणी त्यांनी मुक्तीवाहिनी चालू केली बांगलादेश स्वातंत्र्यासाठी. असं म्हणतात की त्याला ट्रेनिंग, त्याचा शस्त्रसाठा सर्व इंदिरा गांधींनी पुरवला.
परंतु जवळपास 1 कोटी रिफ्युजीज भारतात आलेले असताना इंदिरा गांधी फक्त बघत होत्या, त्यावरती कुठली ऍक्शन घेत नव्हत्या. त्याचं कारण असं होतं की अमेरिका ही पाकिस्तानची स्ट्रॉंग सपोर्टर होती. तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष निक्सन आणि इंदिरा गांधींचं बिलकुल जमत नव्हतं, ते भारताचा द्वेष करायचे. तिकडे चीन होतं, 62ला त्यांनी आपल्याशी धोका केला होता आणि चीनचे माओ म्हणून नेते होते, त्यांनी तर स्पष्ट पाकिस्तानला सांगितलं होतं की जर कोणी तिसरी शक्ती तुम्हाला यामध्ये इंटरफेअर करून हरवेल, तुमच्यावर अन्याय करेल, तर आम्ही तुमच्यासोबत उभा राहू. म्हणजे या 2 मोठ्या ताकद पाकिस्तान सोबत होत्या आणि त्या 2 मोठ्या ताकदी पाकिस्तान सोबत असल्यामुळं इंदिरा गांधी 6 महिने फक्त बघत होत्या की आपल्या देशामध्ये 1 कोटी रिफ्युजीज आलेले आहेत. त्या दरम्यानच इंदिरा गांधींनी एक काम केलं की जगाच्या समोर युनोमध्ये ही गोष्ट मांडली. त्याच दरम्यान मुजीबुर रहमानला पूर्व पाकिस्तानमधून बंदी बनवून पश्चिम पाकिस्तानमध्ये नेऊन ठेवलं होतं. तेही मुद्दा इंदिरा गांधींनी मांडला जगासमोर की यांनी त्यांच्या नेत्याला पण बंदी करून ठेवलेला आहे, या लोकांवर पण जिनोसाईड केलेला आहे आणि एक जगामध्ये जनमत तयार केलं की हे पाकिस्तानची खूप चुकीची भूमिका आहे. त्या दरम्यानच एक आनंदाची गोष्ट झाली ती म्हणजे USSR रशिया यांनी भारतीय राजदूताला रशियामध्ये मैत्री संधी करण्यासाठी बोलवलं. आता खरं म्हणजे आश्चर्याची गोष्ट होती की रशिया पॉवरफुल देश होता, तरी पण त्यांनी भारताला मैत्री संधी करण्यासाठी बोलवलं. कारण रशियाला असं वाटत होतं की चीन, अमेरिका हे सपोर्ट करून पाकिस्तानलाही सोबत घेत आहेत आणि आशियामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्या वजनाला धोका निर्माण होतोय, आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होतोय. भारत जर सोबत आला आणि भविष्यात बघणारा बांगलादेश जर सोबत आला तर कुठंतरी त्याच्या विरोधात एक बॅलन्स तयार होईल. आणि इंदिरा गांधींनी ती संधी केली. त्या मैत्री संधीमध्ये दोघांनी एकमेकाच्या देशावर हल्ला झाला तर एकमेकाच्या युद्धामध्ये मदत करण्याचं ठरलं आणि ते एक स्ट्रॉंग पॉईंट ठरलं. त्यानंतर इंदिरा गांधी हे 6 महिने बघत होते, त्यामुळे भारतही परेशान झाला होता, बांगलादेशी नागरिक परेशान झाले होते. यासाठी इंदिरा गांधींनी असं ठरवलं की आपण यांच्यावरती हल्ला आता केला पाहिजे, बांगलादेशमधून हे पाकिस्तानी सैनिक पळून लावले पाहिजे. पण करायचा कधी? असं ठरलं हिवाळ्यात करायचं, कारण हिवाळ्यात केलं तर चीन हिमालय बर्फाने आच्छादित असल्यामुळे आपलं सैनिक पाठवू शकणार नाही. जम्मू काश्मीरमध्ये बर्फ असल्यामुळं त्या ठिकाणी पाकिस्तान लढू शकणार नाही. लढेल ते फक्त राजस्थानच्या बाजूला आणि गुजरातमध्ये कच्छच्या भागामध्ये थोडीफार जिथं सीमा आहे तिथेच युद्ध होईल. ठरलं. तरी पण इंदिरा गांधीला असं वाटत होतं की जागतिक देशांसमोर, जगातील देशांसमोर आपण हल्ला केला तर आपण उघडे पडू. आणि योगायोगाने याया खाननंच 3 डिसेंबरला भारतावरती हवाई हल्ला केला. 4 डिसेंबरला इंदिरा गांधींनी बांगलादेशमध्ये सैनिक घुसवले. 3च दिवसामध्ये बांगलादेश मुक्त केला. जवळपास 13व्या दिवशी ढाका घेरलं. 93,000 सैनिक पाकिस्तानचे बंदी बनवले आणि तिकडं पश्चिम भागामध्ये म्हणजे जे काही गुजरातचा भाग होता, जे राजस्थानची बाउंड्री होती कच्छ आणि राजस्थानची, तिथं आपण 15,000 स्क्वेअर किलोमीटर जमिनीवर ताबा मिळवला. पाकिस्तान सपशेल हारलं. शेवटी USSRनं भारताला थांबवलं इंटरफेअर करून. कारण असं म्हणतात की त्यावेळामध्ये अमेरिका व्हिएतनाम सोबत भांडत होतं, त्यांचे क्लॅशेस चालू होते. पण जेव्हा हे युद्ध चालू झालं हे कळालं, अमेरिकेनं आपल्या बोटी हिंद महासागरामध्ये उतरवल्या होत्या ज्यामध्ये बॉम्ब होते आणि USSRला ते माहीत झाल्यामुळं USSRने भारताला थांबवलं की आता जास्त पुढे जाऊ नका, हे हारलेले आहे. भारत जिंकला. भारत जिंकल्यानंतर पश्चिम पाकिस्तानमध्ये जे मुजीबुर रहमानला अटक करून ठेवलं होतं ते पाकिस्तानला सोडावं लागलं. मुजीबुर रहमान भारतात आले. भारतामध्ये त्यांचा सत्कार झाला. इंदिरा गांधीला घेऊन ढाक्याला गेले. त्यांनी स्वतंत्र बांगलादेशचे पहिले पंतप्रधान बनले. पहिली गोष्ट हीच आहे. दुसरी गोष्ट, जुल्फिकार अली भुट्टो इंदिरा गांधीला म्हणायला लागले की माझ्या देशात मला तोंड दाखवायला जागा ठेवा. शिमला करार झाला, त्याला शिमलाला बोलवलं. जुल्फिकार अली भुट्टो सोबत शिमला करार झाला. त्यामध्ये ते 93,000 सैनिक परत करायचं ठरलं. त्याच्या बदल्यात पाकिस्ताननं बांगलादेशला मान्यता द्यायचं ठरलं, जी पाकिस्ताननं दिली. त्यांच्याकडे पर्याय नव्हता. परंतु आपण 93,000 सैनिक त्यांना सोपवले. आपण जे 15,000 स्क्वेअर किलोमीटर जमीन काबीज केली होती ती सुद्धा आपण दिली. आता द्यायला नको होती की नाही, ह्या चर्चेचा विषय आहे, हा अभ्यासाचा विषय आहे.
परंतु यामधून एक गोष्ट झाली की पाकिस्तानचा लचका आपण तोडला, बांगलादेश वेगळा केला. दुसरं एलओसी ठरवून घेतली भुट्टो पडून. आणि तिसरी गोष्ट, आंतरराष्ट्रीय समुदायातील कुठलाही देश भारत पाकिस्तानच्या भांडणामध्ये इंटरफेअर करणार नाही हेही त्यावेळेस लिहून घेतलं. त्याचा आजपर्यंत आपल्याला फायदा होतो. तरीही कुठंतरी वाटतं की ज्यावेळेस एवढी जमीन आणि एवढे सैन्य आपण कब्जामध्ये घेतले होते, त्या बदल्यात आपण त्यांच्याकडून असं काही विशेष घेतलेलं नाही. यानंतर पाकिस्तानमध्ये एका पेपरमध्ये अशी बातमी होती की जुल्फिकार अली भुट्टो असं म्हणाले की बघा, सर्वच गमावलं होतं पण सर्व घेऊन आलो. आणि त्याच ठिकाणी असं लिहिलं होतं की 1000 वर्षात पहिल्या वेळेस हिंदूंनी मुस्लिमांना हरवलं. अर्थात पाकिस्तानचा तो ट्रेंड आहे, आजपर्यंत आपण तोच बघतोय, कारण त्याची फाळणीच धर्माच्या आधारावर झालेली आहे. पण याचा फायदा असा झाला की आंतरराष्ट्रीय पूर्ण जगामध्ये भारताचं आणि इंदिरा गांधीचं वजन वाढलं. जय